विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडला या पाठामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ सॉलिड वेस्ट पाहिले होते. त्यांचे प्रकार पाहिले होते आपण. कोणते? बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल सॉलिड वेस्ट. त्यामधला आपण फरक पाहिला होता. त्यानंतर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट. समजा सॉलिड वेस्ट साचले कुठे, त्याचे गंभीर दुष्परिणाम कोणते होतात, अशा प्रकारची माहिती आपण बघितली होती. आता आपण बघणार आहोत की व्हॉट आर द डिफरंट सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट मेथड्स. याला म्हणतो आपण मेथड्स. शब्द कोणता आहे? मेथड्स. पेपरला अशा प्रकारे ह्या डिफरंट मेथड्स आहेत. मधामध्ये याचं हेडिंग दिलं असते आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या मेथड्स आहेत ह्या साईडला असं बॉक्समध्ये देऊन असतात. तेव्हा तुम्हाला यामधल्या रिकाम्या जागा भराव्या लागतात. अशा प्रकारचा पेपरला प्रश्न येत असतो. तुम्हाला रिकाम्या जागा याच्यातल्या भराव्या लागतात. तुम्हाला खाली फक्त बॉक्स देऊन राहतील. 1-2 जागा तुम्हाला खाली सोडल्या जातील. तुम्हाला नंतर त्या भराव्या लागेल. याच्यामध्ये आता आपण पाहूया डिफरंट सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट मेथड. म्हणजे कोणत्या? दिस मेथड्स डज नॉट हर्ट एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला कुठलाही प्रॉब्लेम तयार होत नाही. इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक, पर्यावरण घातक नाही. इको फ्रेंडली सपोर्टिंग गुड एन्व्हायरमेंट. तर कोणत्या बघा, नंबर 1 कोणता आहे? सेपरेशन. आपण पहिल्यांदा इकडून जाऊ, मग असं इकडे येऊ. हां, सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट. कसं आहे, काय करायचं? वर्गीकरण करायचं. तसं म्हटलं आपण ओला कचरा, सुका कचरा करतो की नाही आपण? सडणारा कचरा आहे ना, आणि न सडणारा कचऱ्याला म्हणतो आपण वर्गीकरण करणे. सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट. कोणता वेस्ट जास्त घातक आहे, कोणता वेस्ट कमी घातक आहे, याच्या प्रकारे काय करू आम्हाला? सेपरेट करणे ह्या झाली पहिली मेथड. त्यामुळे काय होईल? त्याचे परिणाम होणार नाही. ठीक आहे, वाईट परिणाम होणार नाही. म्हणजे यामुळे काय? पर्यावरण दूषित होणार नाही, पर्यावरणाचं रक्षण होईल. सेपरेट केलं गेलं घरच्या घरी वेस्ट आणि नंतर मग ते कलेक्ट केलं गेलं त्या प्रकारे आपल्याकडे की नाही, ओला कचरा सुका कचरा घंटागाडीमध्ये. याचं कारण तेच आहे. दुसरं आहे कंपोस्टिंग. समजा जो सडणारा कचरा असतो, कोणतं? बायोडिग्रेडेबल वेस्ट दॅट कॅन बी कंपोस्ट. त्याला आपण डिकम्पोज करू शकतो, त्याला सडवू शकतो आणि वी कॅन प्रिपेअर द कंपोस्ट, खत बनवू शकतो आपण. तिसरं आहे सेफ लँडफिल साईट. तुम्ही पाहता आपल्याकडचा कचरा जिथं खाली जागा आहे किंवा खोलगट जागा आहे त्या ठिकाणी नेऊन भरतात. त्यामुळे काय होते? मग ती जमीन काय होते? लेवल होते. द लँड इज मेड इन लेवल. त्याला म्हणतो आपण सेफ लँडफिल साईट. खोलगट जागेत नेऊन कचरा भरणे आणि लेवल जमीन करणे. दोन्ही जमीन पण लेवल होते आणि कचऱ्याची काय होते? योग्य विल्हेवाट पण लागलं. इट इज गुड मेथड. कचऱ्याची विल्हेवाट चांगली होते. त्यानंतर व्हर्मी कंपोस्ट. कचऱ्यामध्ये जो सडणारा कचरा असतो त्यामध्ये इफ वी मिक्स द अर्थवर्म. समजा आपण गांडूळ त्यामध्ये मिसळले तर काय होईल? गांडुळामुळे ते खत लवकर कुजून चांगलं काय होईल? त्याचं उत्तम खत बनेल. हे खत अतिशय उपयोगाचं आहे फॉर द फार्मर्स. याला म्हणतो आपण वर्मी कंपोस्टिंग. मिक्सिंग द अर्थवर्म विथ द सॉलिड वेस्ट. त्यानंतर पुढचं आहे इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लँडफिल मेथड. तुमच्या आपल्या राजुऱ्याला बल्लारशा पेपर मिलमधला लगदा जो असतो की नाही वेस्ट, तो आणून भरतात. त्यामुळे एकदम टणक जमीन बनते मग त्या ठिकाणची, आहे ना. कारण हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचा फायदा आहे. म्हणजे या कचऱ्याचा उपयोग आहे. यामुळे काय होईल? कचऱ्याचे ढीग होणार नाही आणि तो कचऱ्याचा जो वेस्ट आहे तो योग्य ठिकाणी पोहोचवला जाईल. याला म्हणतो आपण इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. अशा मेथड आहेत. त्यानंतर पुढचं आहे पायरोलिसिस. म्हणजे काय करतात? फ्रॉम द वेस्ट मटेरियल वेस्ट इज बर्न. त्याला जाळतात अँड ॲट हाय टेम्परेचर अँड इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड, एनर्जी इज प्रोड्यूस्ड. याला म्हणतो आपण पायरोलिसिस. उदाहरण कोणतं? बायोगॅस किंवा बायो इलेक्ट्रिसिटी. मोठ्या मोठ्या शहरामध्ये कचरा जाळून त्याचं काय बनते? इलेक्ट्रिसिटी बनवण्यात येतात. ठाणे, मुंबई वगैरे काही शहरामध्ये. किंवा बायोगॅससुद्धा आहेच. त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. दवाखान्यातला कचरा सर्वात घातक असतो. म्हणजे कारण काय? याच्यामध्ये जंतू असतात. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे वेस्ट फ्रॉम द हॉस्पिटल्स. त्यामध्ये देर आर सिरिंज, बँडेज, स्ट्रीप वगैरे आहे ना, बॉडी पार्ट्स. त्यामुळे दॅट मे कंटेन जर्म्स, जंतू त्यामध्ये असतात. त्यामुळे दिस इज व्हेरी हार्मफुल.
याची पण वेगळ्या प्रकारे काय केले जाते, विल्हेवाट लावल्या जाते. याला म्हणतो आपण इन्सिनेशन. हे कोणते मेथड आहे, इन्सिनेशन. याला एकदम या सर्वाला जाळतात बंद कंपार्टमेंटमध्ये. इन्सिनेशन मेथड अशी आहे. बर्निंग ॲट हाय टेम्परेचर, कोणता, बायोमेडिकल वेस्ट. अशा प्रकारचे आपण तुम्हाला सांगितले आहेत. किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 मेथड्स ऑफ सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे. चला आता आपण शिकणार आहोत पुढे 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. हे 7 प्रिन्सिपल आहेत आणि प्रत्येक प्रिन्सिपल आरने सुरू होतो. यांचं नाव पहिले पाहून घेऊया आणि मग यांची माहिती पाहूया आपण. तर पहिलं आहे रियूज, नंतर रिफ्यूज, रिसायकल, रिथिंक, रेड्यूस, रिसर्च, रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस, असे 7 प्रिन्सिपल आहेत. आता आपण प्रत्येकाची माहिती बघूया. पहिला आहे रियूज. तर रियूज म्हणजे काय, आफ्टर यूज मटेरियल शुड बी यूज्ड फॉर अदर पर्पज. एकदा वापर केल्यानंतर पुन्हा तेच मटेरियल, तेच आर्टिकल, वस्तू आपण काय केलं पाहिजे, आपण शुड बी यूज्ड फॉर अदर पर्पज, ह्याचा पुन्हा वापर केला पाहिजे दुसऱ्या गोष्टीसाठी. जसं आपल्याकडे खराब झालेले पेपर वगैरे, काचेच्या बॉटल वगैरे की नाही भंगारवाले घेतात, कारण काय, त्याचं रियूज करण्याकरता. याला म्हणतो आपण रियूज. किंवा असं म्हणतो आपण एकदा वस्तू वापरली आपण त्याला पुन्हा पुन्हा वापरत गेलं पाहिजे. जसं आपल्याकडे बघा प्रामुख्याने कपडे वगैरे फाटले आपण, तर आपण त्या पिशव्या बनवतो घरच्या, नाही का, असे काही डोअरमॅट बनवतात, याला म्हणतो आपण रियूज. म्हणजे त्याचा तो उपयोग जर होत नसे, समजा इफ द मटेरियल्स कॅनॉट बी यूज्ड, दे कॅन बी यूज्ड फॉर अदर पर्पज. समजा त्याचा उपयोग जर आपण करू शकत नसेल तर याचा उपयोग आपण दुसऱ्या चांगल्या कामाकरिता करू शकतो. ठीक आहे. जर त्याचा उपयोग आपण म्हणजे ज्याकरता वस्तू निर्माण झाली त्याकरता उपयोग होत नसेल तर दुसऱ्या कामाकरता उपयोग होतो, दुसऱ्या उद्देशाकरता. दुसरा आहे रिफ्यूज. रिफ्युजल टू आर्टिकल्स मेड बाय नॉन डिग्रेडेबल मटेरियल्स. म्हणजे जे सडणाऱ्या पदार्थ नाही आहेत, नॉन डिग्रेडेबल म्हणजे जे सडणारे पदार्थ नाही आहेत, त्यांच्या वस्तू काय करायच्या, रिफ्यूज, टाळायच्या, नकार द्यायचा वापरायला. रिफ्युजल म्हणजे नकार देणे. रिफ्युजल टू आर्टिकल्स मेड बाय नॉन डिग्रेडेबल मटेरियल्स. असे कोणते आहेत, प्लॅस्टिक, थर्मोकोल यांच्या वस्तू वापरायला नकार देणे, वापरायच्या नाही, रिफ्युजल. तिसरा आहे रिसायकल. म्हणजे कोणतं, रिफ्यूजचा अर्थ नाकारणे. रिसायकल म्हणजे कोणतं, असं तुम्हाला म्हटलं मी आताच आहे ना, टू प्रोड्यूस युजफुल आर्टिकल्स बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट. जसं पेपरपासून दुसरं पेपर बनते, काचेपासून ग्लास म्हणजे काच, दुसरी काच बनते नवीन चांगल्या प्रकारची, त्याला म्हणतो आपण रिसायकलिंग. बरोबर आहे. टू प्रोड्यूस युजफुल आर्टिकल्स, नवीन प्रकारच्या वस्तू बनवल्या जाऊ शकतात बाय रिसायकलिंग सॉलिड वेस्ट, त्याला म्हणतो आपण रिसायकलिंग, आहे ना. पुढचा आहे रिथिंक, पुन्हा विचार करायचा. केव्हा, टू थिंक अवर हॅबिट्स ॲक्टिव्हिटीज, आपल्या सवयी, आपल्या कृतीचा पुन्हा विचार करा. कोणत्या कृतीचा, कोणत्या सवयीचा, अँड देअर कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे दुष्परिणाम, आहे ना. युजिंग डेली आर्टिकल्स, आपण ज्या वस्तू वापरतो घरी रोज, याचा दुष्परिणाम, याचा पुन्हा विचार करावा. आपण वापरतो योग्य आहे का, की वापर कमी केला पाहिजे. म्हणून म्हटलं आहे रिथिंक अवर हॅबिट्स ॲक्टिव्हिटीज. ते कोणत्या ॲक्टिव्हिटीज, कोणत्या हॅबिट्स, हार्मफुल ॲक्टिव्हिटीज, याचा विचार करा, त्याचे दुष्परिणामाचा विचार करा, जे आपण डेली वापरतो. युजिंग डेली आर्टिकल्स, रोजच्या वस्तू वापरताना याचा विचार जरूर करा, पुन्हा विचार करा. पुढचा आहे रिड्यूस. रिड्यूस म्हणजे काय, टू रिड्यूस यूज ऑफ रिसोर्सेस. टू रिड्यूस यूज ऑफ रिसोर्सेस, म्हणजे आपले जे मटेरियल आहे ज्याचा आपण वापर करतो त्याचा वापर काय करा, कमीत कमी करा. रिड्यूस यूज ऑफ रिसोर्सेस, काय करून, समजा एक वस्तू वापरायची, एकच वस्तू अनेकांनी वापरायची, त्यामुळे काय होईल, मग वस्तू उत्पादन कमी होईल, वस्तू उत्पादन, आणि त्यामुळे जर वस्तू उत्पादन कमी झालं तर आपल्याला त्याचा काय होईल, मग जे मटेरियल जे आपले आहे ते आपल्याला वाचवता येईल. म्हणून म्हटलं रिड्यूस
यूज ऑफ रिसोर्सेस, काय केलं पाहिजे समजा मग आपण वस्तू बनल्यानंतर त्या वस्तू शेअर केल्या पाहिजे बाय शेअरिंग आर्टिकल्स टू मेनी. पुष्कळ लोकांना तीच वस्तू आपल्याला जर दिली आपण तर ती काय होईल मग आपण रिसोर्सेस आपली साधनसंपत्ती कमी खर्च होईल आणि शिल्लक उरेल. बरोबर आहे. त्यानंतर अवॉइडिंग यूज अँड थ्रो ऑब्जेक्ट, चुकून यूज अँड थ्रो आयटम वापरायचे नाही. कारण काय होते एकदा वापरलं की फेकून दिलं त्यामुळे आपलं नैसर्गिक साधनसंपत्ती अवर नॅचरल रिसोर्सेस खूप खर्च होतात म्हणून ते टाळायचं. त्यानंतर पुढचं आहे रिसर्च संशोधन केलं पाहिजे. कशाबद्दल? रिसर्च अबाउट रियूज मटेरियल्स, वस्तू पुन्हा पुन्हा वापरता याव्या याकरिता आपण काय केलं पाहिजे? रिसर्च केलं पाहिजे. हा पुढला. त्यानंतर रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस, लोकजागृती आणि कायदे. टू फॉलो हे आपण महत्त्वाचं आहे. हे आपण कसं करता येईल आपल्याला? टू फॉलो द लॉज, नियम पालन करून, कायदे, लॉज म्हणजे कायदे, रूल्स म्हणजे नियम, कायदे आणि नियम पालन करून आपल्याला कशाचे कायदे आणि नियम? ऑफ वेस्ट मॅनेजमेंट. बरोबर आहे. वेस्ट मॅनेजमेंटचे जे कायदे केले सरकारने ते आपण पाळले पाहिजे, याचे नियम. त्यामुळे काय होईल मग? त्याची आपली बचत होईल त्या आहे ना कशाची? नैसर्गिक साधन संपत्तीची म्हणजे नॅचरल रिसोर्सची. टू मोटिवेट अदर्स, आणि लोकांनासुद्धा इतरांना आपण काय केलं पाहिजे? प्रेरित केलं पाहिजे आहे ना, सांगितलं पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितले याचे 7 प्रिन्सिपल. ठीक आहे. तुम्हाला इथे लहान लहान प्रश्न बनतात. राईट द नेम ऑफ 7 प्रिन्सिपल म्हटलं तुम्ही हे 7 प्रिन्सिपल लिहायचे. एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हटलं कोणतं? रियूज, रिफ्यूज, रिसायकल. तुम्हाला जे विचारले हे तुम्हाला लिहावे लागेल. त्यानंतर आपल्याला पुढची आपल्याला जी माहिती आहे ती महत्त्वाची आहे ती म्हणजे अमेरिका आणि जपान या 2 देशांनी आपण अलीकडे यांचं खूप अनुकरण करत आहोत. तर या 2 देशांनी कशा प्रकारे यामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. हाऊ दे हॅव वर्कड remarkably, how these 2 countries, Japan and America, they have done good work, useful work for solid waste management. तर बघू आपण अमेरिका केलं. अमेरिका इट इज लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सॉलिड वेस्ट. त्या देशामध्ये सॉलिड वेस्ट जो कचरा असतो त्यापासून खूप काय बनते? इलेक्ट्रिसिटी बनते ना. आपल्याकडे कोळसा आपण खर्च करतो आहे ना, मग तिथला कोळसा वाचते. ही चांगली गोष्ट आहे की नाही? म्हणून जापान काय करतो? प्रोड्युसेस थ्रेड, धागे बनवतो, पेपर्स, कागद बनवतो, अँड अदर युजफुल मटेरियल्स. कशापासून? फ्रॉम बनाना पिलिंग, केळीच्या छिलट्यापासून, झाडाच्या छिलट्यापासून केळीच्या ह्या गोष्टी तिथे बनतात जपानमध्ये. आपल्याकडे बनते का? नाही. आपल्याकडे आपण लाकड जंगल तोडतो आणि बनवतो. हे चुकीचं आहे की नाही? मग जंगलं वाचले पाहिजे आपले. त्याकरता हे आहेत गुड प्रिन्सिपल्स, गुड हॅबिट्स याला म्हणतो आपण. बरोबर आहे. दिस कॅन सेव्ह द नेचर. ठीक आहे. तर हा शब्द आहे बनाना. हा शब्द कोणता आहे? बनाना. मी डबल लिहितो पुन्हा तर सुटला शब्द. बनाना पिलिंग, बनाना पिलिंग्स. ठीक आहे. अशा प्रकारे इथे आपण थांबूया. तुम्ही हे पक्क चांगलं करून ठेवा. ओके. काळजीपूर्वक याचा अभ्यास करा. दिवाळीनंतर तुमचा पहिल्यांदा आजचा हा पहिला पिरियड आहे. तर तुमच्या दिवाळीपूर्वी जे पाठ झाले सगळे तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, त्यावर प्रश्न बनवा, उत्तर तयार करा आहे ना, आणि ते करा पक्क. तुम्हाला बिनपाऊन लिहिता आलं पाहिजे, म्हणता आलं पाहिजे, आणि तेही इंग्रजी तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. आता तुम्हाला समजावं, काही मुलं त्यांनी काही मुलं समजत नाही लवकर म्हणून मी मराठीमध्ये एक्सप्लेन केलं, परंतु यू हॅव टू राईट धिस इन ओनली इंग्लिश लँग्वेज. तुम्हाला उत्तर मात्रेचे लिहायचे इंग्रजीमध्ये आहेत म्हणून मी मध्ये मध्ये थोडंसं मराठी बोललो, पण तुम्हाला इंग्रजीत लिहायचं आहे म्हणून तुम्ही सराव करा. ठीक आहे. ओके, वी शुड स्टॉप हिअर.